नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. आर-आर-बी 2020च्या पेपरमध्ये विचारला गेलेला हा वयवारीवरचा अतिशय सोपा असा प्रश्न सोडवायचा कसा तर आपण समजून घेऊया. प्रश्न काय आहे? रमेश आणि सुरेश यांच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे. रमेशचे वय हे सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. तर सुरेशचे वय किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अगदी सिंपल पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा कसा? तर दोन व्यक्ती आहे, पहिला आहे रमेश आणि दुसरा आहे सुरेश. सांगितलंय काय की रमेशचं वय हे सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. आता इथं आपल्याला सुरेशचं वय सुद्धा माहित नाही. मग आपल्याला काही ना काही कन्सिडर करावं लागेल. मग आपण जर एक्स एवढं वय कन्सिडर केलं सुरेशचं, तर या सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी रमेशचं वय जास्त आहे. मग एक्सची दुप्पट किती होईल? तर ती होईल 2x. ओके. आणि याच्यापेक्षा 4 वर्षांनी जास्त म्हणजे अधिक आपल्याला काय करावं लागेल? 4. इथपर्यंत हे झालं काय? 2x अधिक 4 हे किती? हे कुणाचं वय होणार आहे? तर रमेशचं वय. आता प्रश्नात सुरुवातीला काय सांगितलं की सुरेश आणि रमेश या दोघांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे? तर 52 वर्ष. मग हे रमेशचं वय, हे सुरेशचं वय, यांच्या दोघांच्या वयांची बेरीज किती असणार आहे? तर ती ऑलरेडी 52 वर्ष आपल्याला प्रश्नानेच दिलेली. म्हणून इथं 2x अधिक 4 अधिक x बरोबर किती होईल? तर 52 आपण केलं. हे बनलं आपलं समीकरण. आता हे सोडवलं की आपल्याला सुरेशचं वय म्हणजेच x ची किंमत मिळून जाणार आहे. मग 2x अधिक x बरोबर किती होईल? तर 3x होईल. अधिक 4 आहे, ऍज इट इज लिहून घ्या. समोर 52 आहे बेरीज दोघांच्या वयांची, ती पण लिहून घेतली. हे 4 आता इकडे प्लस मध्ये बरोबर साईनच्या तिकडे जाऊन मायनस होतील. मग इथे फक्त शिल्लक राहील 3x. ओके. आणि हे 52 मधनं 4 वजा केले तर इकडे शिल्लक किती राहतील? तर 48. आता x ची किंमत काढायची म्हणजे हे 3 गुणाकारातले भागाकारात जातील, 48 ला भाग देतील. म्हणून x ची किंमत आपल्याला काय मिळेल? इथे डायरेक्ट भाग द्या. 3 1 3, 3 1 3, इथे 1 उरला, 3 सख 18. म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 16. याचाच अर्थ एक्स कुणाचं वय होतं? तर सुरेशचं. आणि सुरेशचं वय आपल्याला विचारलं. मग सुरेशचं वय किती असणार आहे? तर 16 वर्ष. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, अगदी याच टाईपचा हा प्रश्न तुम्हाला संख्यांवर आधारित देतोय सरावासाठी. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.